पण सांगू का, अजूनही स्वयंपाकघरातनं लसणीच्या फोडणीची पळी कशात तरी जाऊन चुरचुरली, पाट्यावरच्या चटणीचा वास घुमला, चुलीतल्या राखेत बांगडा घुसला, दाराशी कणस भाजणारी शेगडी पेटली, आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला की आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण धरतात. सारं ब्रह्म अन्न ब्रह्म होऊन निनटत. आता फळांची युग होतात. तुम्हाला सांगू का, माझी सुखाची कल्पना एकच आहे बरं का. आदल्या रात्री 4-4:30 वाजेपर्यंत मस्त गाण्याची मैफिल रंगलेली असावी. सकाळी 10 वाजता उठून 2 वेळेला मस्त चहा झालेला असावा. हवा बेताची गार असावी. हातातली एखादी लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी अगदी संपत आणलेली असावी. आणि ती वाचून शेवटलं पान उलटता उलटता 12-12:30 व्हावे आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंगाच्या तुकड्याने साध घातल्यासारखा स्वाद घालावा. 2 मिनिटात आंघोळ गिंघळ सगळं उरकून मस्त पानं मांडली जावी. पदार्थात आंबेमोर भाताच्या वाफेने ताट फुलून यावे. यथेच्छ भोजन व्हावे. मस्त पान जमावे. इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा. गार पाणी प्यावे. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुणीही झोपेतनं उठवू नये. अहो, कधी कधी देवाची करुणा करतो आणि हे असं घडतही. मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायको बरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला सुद्धा जातो. विश्वास ठेवा, अगर ठेवू नका, तिला वेणी पण घेऊन देतो. अहो, बुद्धाला जर ही सुखाची किल्ली सापडली असती ना, तर तो निर्वाणाच्या मागे लागलाच नसता. बोधिवृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारातल्या चुलीजवळ आहे हे शुद्धोधनाचा मुलगा असून त्याला कळलं नाही. ते कळते ना, तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपत ओरपत तो मत्स्यम शरणम गच्छामी असं म्हणत म्हणत निर्वाणाप्रत पोचला असता. दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकात जर झणझणीत लसणाची फोडणी गेली तर तो खाणाऱ्यावरचा आपला हात नक्की खाण्यावर नाही. स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार. कांदा लसूण खाण्याचं भाग्य देवांच्या नशिबात नाही. भूक लागते. मराठी भाषेला पडलेलं अजून एक अद्भुत स्वप्न म्हणजे ग. दी. माडगुळकर. ज्ञानेश्वर